तुकाराम महाराजांनी या अभंगातून संताचं महत्त्व आणि त्याचा महिमा सांगितलेला आहे. काय म्हणतात ते बघूया. संताचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमा मान येईल कळू. तर संताचा महिमा समजण्यास फार कठीण आहे की संत कसा असतो, संतामध्ये कोणते गुण असतात. तर त्याची संताच्या महिमाची थोरवी शब्दाने आपल्याला सांगता येणार नाही. म्हणजे कोरडी बडबड करणाऱ्यांचा येथे काही पण उपयोग नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे. म्हैस अथवा गाय ही मोठी, चांगली, पुष्कळ दूध देणारी जरी असली तर ती कामधेनू होईल का? नाही होणार ना. आणि म्हणूनच आपण स्वतः संत झालो तरच आपल्याला संताचा मोठेपणा कळू शकेल. खरं जर पाहिलं तर संताचा महिमा खूप आहे. संताच्या महिमेचं वर्णन आपण शब्दात करू शकणार नाही. आणि संताचा महिमा जर समजायचा असेल तर आपल्या स्वतःला संत व्हावं लागेल. ते सद्गुण आपल्यामध्ये यावे लागतील असं तुकाराम महाराजांना वाटतं. रामकृष्ण हरी.